भूतान ट्रिपचा हा 5वा दिवस आहे आणि भूतान ट्रिपचा हा व्हिडिओचा 6वा भाग मी प्रसारित करतो आहे। आज सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे दोघंही लवकर उठून 6 वाजता समोरच्या नदीवरती पक्षी निरीक्षणाकरता आलेलो आहे। सुंदर दृश्य आहे। खळाळती नदी आहे, पांढरे गोटे आहेत आणि ह्या स्पॉटला आम्ही आवर्जून याच्याकरता आलो आहोत की नॉर्मली इथे आयबिस बिल नावाचा पक्षी स्पॉट होतो, पण आज आमच्या दृष्टीपथात अजून तरी तो आलेला नाही आहे। आम्ही त्याच्या शोधात आहोत, पण इतर काही पक्षी जे आम्हाला दिसले त्याच्यामध्ये व्हिसलिंग थ्रश होता, हा व्हाईट ब्रोड वॅकटेल आहे, फॉर्कटेल आहे, ब्लू व्हिसलिंग थ्रश आहे, त्याच्यानंतर रेड बिल्ड कफ आहे आणि हा रिव्हर लॅपिंग आहे जो की इथेच दिसतो। आता समोर लाल दगड वर आला आहे, हा वॅकटेल पक्षी आहे। वॅकटेलच आहे, वॅकटेलचे अनेक प्रकार आहेत, स्विमिंग करतो आहे। त्याच्यापैकी हा जो प्रकार आहे हा आपल्याकडे भारतात विदर्भात दिसतो। प्रत्येक पक्ष्याच्या अनेक प्रजाती आहेत, जसा एक किंगफिशर घेतल्या तर त्याच्या अनेक जाती आहेत आणि त्या सगळीकडे सापडतात, असं ते विशिष्ट भागात सापडतात। तसा हा जो वॅकटेल आहे हा इथेच आढळतो आणि हे जे पांढरे गोटे त्याच्यामध्ये सहसा तो आयबिस बिल असतो। आता हे रेड बिल्ड कफ आहेत। ठळकपणे पाहायला गेलं तर मगाशी जो ब्लू व्हिसलिंग थ्रश बघितला तो आणि हा पक्षी दिसायला सारखेच आहेत पण वेगळे आहेत। आता ही एक स्पॅरो आहे। हे पक्षी निरीक्षण उरकून आम्ही परत आमच्या गॅलिंग रिसॉर्टला परतलो, कारण 9 वाजता आम्हाला निघायचं होतं ब्रेकफास्ट करून। तेव्हा आम्ही आता तिथे गॅलिंग रिसॉर्टला ब्रेकफास्ट करतो आहे आणि ब्रेकफास्ट करून आणि आजचा जो दिनक्रम आहे त्या दिनक्रमामध्ये आम्हाला 2 ऑप्शन्स होते। एक होतं टायगर्स नेस्ट, जे की 6.5 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो, बराच चढउतार आहे, शेवटी 801 पायऱ्या आहेत। हे सगळं जर तुमचे पाय शाबूत असतील तरच करता येतं, त्याच्यामुळे आम्ही ते ऑप्ट केलं नाही। आणि आम्ही दुसरा जो ऑप्शन होता चेलेला पास, जो की मोटरेबल आहे, शेवटपर्यंत वरपर्यंत जातो, तर तो आम्ही ऑप्ट केला होता। तर आता हा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही निघू। ब्रेकफास्टमध्ये आलू पराठा होता, 2 प्रकारचे ज्यूस होते, ऑरेंज ज्यूस आणि पायनॅपल ज्यूस, त्याच्यानंतर फळं होती। असा छानसा ब्रेकफास्ट होता, तो आम्ही पोटभर करून आणि मग तयार होऊन आणि पुढच्या प्रवासाकरता आजच्या प्रवासाकरता आम्ही निघालो। आता वाटेत पारो इंटरनॅशनल एअरपोर्ट लागतो। परवाला आम्ही त्याच्या डावीकडनं गेलो होतो, आज उजवीकडनं हाईटवरनं जातो, त्याच्यामुळे तो नीट दिसतो। तर आज तो बघायला मिळेल आम्हाला वरनं। हा ब्रेकफास्टचा मेनू आहे आणि मी म्हटलं तसं 2 ऑप्शन होते। टायगर्स नेस्ट 3120 मीटरवरती वसलेलं आहे, म्हणजे इतकं वर चढून जावं लागतं आणि 6.5 किलोमीटरचा ट्रेकही करावा लागतो, त्याच्यामुळे तो आम्ही ऑप्ट नाही केला आणि चेलेला पास घेतला, जो की 3988 मीटरवरती आहे, उंचीवर आहे, पण तिथपर्यंत मोटार जाते। तर ते आता आम्ही त्या चेलेला पासला जायकरता निघालेलो आहोत आमच्या कारनी। हेज मोटार आहे टोयोटोची, त्याने आम्ही निघालेलो आहोत। हे पारो शहरातील बिल्डिंग आहेत, भाग आहेत, रस्ते आहेत। पारो शहरातनं जावं लागतं चेलेला पासला।
तर हे आम्ही निघालेलो आहोत आणि सुंदर दृश्य, डोंगर, हे भाताची शेती आणि आज आकाश निरभ्र होतं, त्याच्यामुळे निसर्गाची साथ असल्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण आली नाही. अदरवाईज आता हा जून महिना आहे, जर पाऊस सुरू झाला तर या सगळ्या आनंदावर विरजण पडतं. हे असं निळ्या रंगाचं आकाश तुम्हाला दिसू शकणार नाही, त्याच्यानंतर आजूबाजूचंही काही दिसणार नाही ढगांमुळे. तेव्हा आता आम्ही हे चिलेला पासला जे चाललेलो आहोत ते हे समोर धावपट्टी दिसती आहे, ती पारो इंटरनॅशनल एअरपोर्टची धावपट्टी आहे आणि तशी छोटीशी धावपट्टी आहे आणि याच्या चारही बाजूला डोंगर आहेत, त्याच्यामुळे हा सगळ्यात डेंजरस एअरपोर्ट मानला जातो. इथे फ्लाईट्स ऑपरेट करायकरता 2च कंपन्या आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण 12 ते 15 पायलट ट्रेंड केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर डायरेक्ट पारोपर्यंत आलात तर इथलं भाडं जास्त आहे, बागडोगरापर्यंतचं कमी आहे. ड्रग कंपनी इथे ही सेवा चालवते. हे समोर एक विमान दिसतं आहे जे की उडण्याच्या तयारीत आहे, थोड्याच वेळात ते उड्डाण घेईल. हा सगळा एअरपोर्टचा परिसर आहे, आजूबाजूला डोंगर आणि सुंदर दृश्य आहे. हे पाहे ड्रग एअरचं विमान आता उड्डाणाच्या तयारीत आहे आणि आम्ही लकी आहोत की आम्हाला कदाचित टेक ऑफ पाहायला मिळेल या विमानाचा. आम्ही जिथे उभे आहोत ते उंचावरती ठिकाण आहे, तिथे बरीच गर्दी जमलेली आहे कारण इतरही मंडळी हे टेक ऑफ बघायकरता थांबलेली आहेत. तेव्हा आता ही छोटीशी धावपट्टी आहे त्या मानाने आणि हे विमान आता मागे मागे जाऊन धावपट्टीच्या एका टोकाला जाईल आणि त्या टोकावरनं ते फुल स्पीडने उड्डाण घेईल आणि ते टेक ऑफ करताना, उड्डाण घेताना त्याला डोंगरांच्या मधनं वाट काढत तिरपं असं जावं लागतं. तर हे गंमत बघण्यासारखी असते, ती आता आपण बघूया. Ya,
विमान आता धावपट्टीच्या एका टोकाला आलेलं आहे. तिथून ते वळण घेऊन आणि ज्या दिशेला उड्डाण घ्यायचं आहे त्या दिशेला तोंड करून आणि आता ते स्पीड घेईल. तर ते आता स्पीड घेत आहे आणि थोड्याच वेळात ते टेकऑफ घेईल. रनवे जो आहे तो 2265 मीटरचा आहे इथला. आता ते टेकऑफ घेत आहे. मी पहिल्यांदाच हे दृश्य असं वरून बघतोय टेकऑफचं. तशी आकाशातली विमानं बऱ्याच वेळा आपण बघितली आहेत किंवा विमान प्रवासही केलेला आहे. काय सुंदर दृश्य आहे बघा. 2 डोंगरांच्या मध्ये निळे ढग, विमान उडत आहे. अशा प्रकारे मला टेकऑफ बघायला मिळाला आणि हे सगळं बघून आम्ही पुढे परत चेलेला पास करता प्रयाण करणार. A few moments later. आता हे आम्ही चेलेला पासकडे निघालेले आहोत आणि ही जी दृश्य आहेत अतिशय सुंदर दृश्य आहेत. शेती आहे तिथे, धानाची शेती आहे. त्याच्यानंतर ही जंगलं आहेत. इथे विविध प्रकारची झाडं आहेत. पाईनची झाडं आहेत, ओकची झाडं आहेत. आणि इथून रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे असं हिरवंगार जंगल आहे आणि 3899 मीटरवरती हे चेलेला पास आहे. इथून जर वेदर क्लिअर असेल तर पुरी हिमालयाची रेंज दिसते. तर ती आज दिसते की नाही हे तिथे गेल्यावरच कळेल की ढग कसे आहेत, वातावरण कसं आहे. आता हे आपण चेलेला पासला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी क्लिअर वेदर आहे. गारवा आहे हवेमध्ये इथे उंचीवर असल्यामुळे. इथून पूर्ण पारोचा भाग बऱ्याच ठिकाणून दिसतो. पारो व्हॅली दिसते आणि आजूबाजूला जे यांचे धार्मिक झेंडे लागलेले आहेत त्या झेंड्यांवरनं तुमच्या लक्षात येईल की वारं किती जोराचं वाहत आहे. तर हे बघा त्यांचे हे जे धार्मिक झेंडे लागलेले असतात ज्याच्यावर मंत्र लिहिलेला असतो ते किती जोराने फडफडतात आहेत. तर त्याच्यावरनं वाऱ्याचा अंदाज कळू शकतो. आता इतक्या उंचीवर वारं हे राहणारच आहे आणि अतिशय आजूबाजूला सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता. हा समोर जो रस्ता चाललेला आहे त्या रस्त्याने आम्ही बरेच पुढे जाऊन पक्षी निरीक्षणाकरता गेलो होतो आणि काही रेअर पक्षी तिथे दिसले पण आम्हाला. तर आता हे तुम्ही आजूबाजूच्या टिपा ही हिमालयाची रेंज दिसते दुरून. हे चालत मी आणि जोशी साहेब आम्ही वर टोकाला गेलो पक्षी पाहायकरता.
आता या डोंगरांवर अनेक झाडं आहेत, मोठी झाडं आहेत, छोटी झाडं आहेत, बुश आहेत आणि इतक्या प्रकारची फुलं आहेत इथे, जी आता मी काही त्याच्यातली अर्धी याच्यात दाखवतो आहे तुम्हाला. त्याची सायंटिफिक नावं वगैरे मला माहिती नाहीत. ही तशी रानटीच फुलं आहेत, पण काय सौंदर्य आहे त्या फुलांमध्ये, काय रंग आहेत आणि काय डिझाईन आहे आता या जांभळ्या फुलावर. ही छोटी छोटीच फुलं आहेत, पण त्याच्यातही 8 डिझाईन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत इथे. आता हा फुलाचा प्रकार बघा, हाही एक वेगळाच प्रकार आहे. हे रानटी गुलाब होता. आता हे फ्लोरल डिझाईन असतं तसं ती फुलं आहेत आणि ही पिवळी फुलं आहेत. एक से एक सुंदर फुलं आणि दृश्य इथे होती. हे दृश्य पहा काय सुंदर आहे. आणि इथून पुढे आम्ही मग पक्षी बघायला गेलो. त्या पक्ष्यांमध्ये हा स्पॉटेड नट क्रॅकर आम्हाला दिसला, जो की आपल्याकडे दिसत नाही. लार्ज बिल स्क्रो होता. आता ते सगळं बघून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो चेलेला पासवरनं. आणि हे रस्त्यामध्ये एका ठिकाणी हे यांचं जे धार्मिक चक्र आहे त्याला खाली एक चक्री बसवली आहे आणि ते पाणी पडतं. त्या पाण्यामुळे ती चक्री फिरते. म्हणजे जशा पवनचक्क्या फिरतात तसं हायड्रोलिक पॉवरवरती हे चक्र फिरत राहतं. आणि हे सगळं बघून आम्ही परत खाली पारोला उतरणार आहोत. आणि हे सगळं करेपर्यंत दुपारचं 1-1:30 वाजलेलं आहे. तर तेव्हा आता पोटपूजा करणं भाग आहे. तर रस्त्यात थांबून पारोला आम्ही पोटपूजा करू. आता इथे येऊन जवळपास 4-5 दिवस झाले आहेत. आजचा 5वा दिवस आहे. आम्ही मोमो नव्हते खाल्ले. तर तेव्हा आमची इच्छा होती की मोमो खावं, म्हणून आमच्या ड्रायव्हरनी मोमो कॉर्नरला गाडी थांबवली पारोमध्ये आणि आम्ही मोमो ऑर्डर केले. तर त्या मोमोजमध्ये आपल्याकडे स्टीम्ड मोमो मिळतात, पण तिथे बेक्ड मोमो पण होते. तर आम्ही स्टीम्ड आणि बेक्ड अशा 2 डिशेस ऑर्डर केल्या आणि त्या मोमोचा आस्वाद घेतला. मोमो खाऊन झाल्यावर परत आम्ही कारमध्ये बसून आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो आणि परत साधारण 3-4 वाजता गॅलिंग रिसॉर्टला आम्ही परत आलो. गॅलिंग रिसॉर्टला संध्याकाळी आल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर रात्रीचं जेवण घेऊन आणि झोपलो. आता उद्याचा दिवस जो आहे तो पारो हे संध्याकाळचं आमचं जेवणाचा मेनू आहे. बटाट्याची भाजी होती, त्याच्यानंतर ती एक एमादासी म्हणून होती, दाल फ्राय होता, रोटी होती. हे थोडे त्यांचे लोकल प्रकार होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढील 7व्या भागात परत भेटू. बाय बाय.